ولقد آتينا موسى الكتاب وجعلنا معه أخاه هارون وزيرا فقلنا اذهبا إلى القوم الذين كذبوا بآياتنا فدمرناهم تدميرا وقوم نوح لما كذبوا الرسل أغرقناهم وجعلناهم للناس آية وأعتدنا للظالمين عذابا أليما وعادا وثمود وأصحاب الرس وقرونا بين ذلك كثيرا وكلا ضربنا له الأمثال وكلا تبرنا تتبيرا ولقد أتوا على القرية التي أمطرت مطر السوء أفلم يكونوا يرونها بل كانوا لا يرجون نشورا وإذا رأوك إن يتخذونك إلا هزوا أهذا الذي بعث الله رسولا إن كاد ليضلنا عن آلهتنا لولا أن صبرنا عليها وسوف يعلمون حين يرون العذاب من أضل سبيلا أرأيت من اتخذ إلهه هواه أفأنت تكون عليه وكيلا أم تحسب أن أكثرهم يسمعون أو يعقلون إن هم إلا كالأنعام بل هم أضل سبيلا. पैगंबर मूसा यांना आम्ही हा ग्रंथ प्रदान केला होता आणि त्यांचे भाऊ हारून यांना त्यांचा वजीर मंत्री बनवणारे देखील आम्हीच होतो. आम्ही त्यांना हुकूम फरमावला की तुम्ही दोघं त्या जमातीच्या लोकांकडे जा जे आमच्या निशाण्यांना खरं मानत नाहीत. शेवटी मात्र अशा जनसमूहाला आम्ही अगदी नष्ट करून टाकलं. याच्या पूर्वी पैगंबर नूह यांच्या जमातीनं जेव्हा संदेश आणणाऱ्याच्या कथनाला खरं जाणलं नाही तेव्हा आम्ही त्यांना बुडवून ठार मारलं आणि माणसांकरता त्यांना बोधचिन्ह बनवलं. जुलमी आणि अत्याचारी लोकांकरता आम्ही दुःखदायक मार तयार करून ठेवला आहे. आद आणि समूदचे लोक आणि विहीरवाल्यांना आणि त्यांच्या दरम्यानच्या काळातील बहुतेक जमातींना आम्ही नष्ट करून टाकलं आहे. त्या सर्वांना आम्ही उदाहरणं देऊन चांगल्या प्रकारे समजावलं, परंतु जेव्हा त्यांनी मानलं नाही तेव्हा प्रत्येकाचा चुराडा करून नायनाट केला. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुमचा विरोध करणारे लोक प्रवास करताना अशा वस्त्यांजवळून गेले आहेत जिच्यावर भयंकरपणे दगडांचा वर्षाव केला गेला होता. तर काय त्याने ती वस्ती पाहून घेतल्यावरही काही बोध प्राप्त केला नाही? नव्हे, खरं तर हे लोक मेल्यानंतर जिवंत होण्याची आशाच ठेवत नाहीत. आणि हे लोक तुम्हाला पाहिल्यावर थट्टा उडवतात आणि म्हणतात की हाच का तो मनुष्य ज्याला अल्लाहनं पैगंबर म्हणून पाठवलं आहे? अहो, हा मनुष्य तर पूर्ण तयारीच लागला होता की आम्हाला आमच्या उपास्यांपासून फिरवावं. जर आम्ही पूर्ण ताकदीसह त्यांच्यावर अटळ राहिलो नसतो तर हा मनुष्य आम्हाला पथभ्रष्ट केल्याविना राहिला नसता. हे लोक जेव्हा आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी अजाब पाहून घेतील तेव्हा त्यांना चांगलं माहिती पडेल की सरळ मार्ग सोडून चुकीच्या मार्गाला कोण लागलं होतं. काय तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्या मनुष्याची अवस्था पाहिली नाही ज्यानं आपल्या इच्छा आकांक्षेला आपलं उपास्य बनवून घेतलं आहे? तर काय तुम्ही अशा एखाद्या माणसाचं कार्य साध्य करण्याची जबाबदारी घेऊ शकाल? काय तुम्ही असं समजता की त्यांच्यापैकी बहुतेक लोक ऐकतात किंवा समजतात? नव्हे, उलट हे लोक जनावरांसारखे आहेत. इतकंच काय, मार्ग प्राप्त करण्यात जनावरांपेक्षाही ते जास्त असफल आहेत.